नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण 8 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते इथं अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू होण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मित्रांनो आपण विजयश्री नावाची बॅच तर कंबाईन गटक पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य नावाची बॅच सुरू करत आहोत. या बॅचेसचे लेक्चर 10 तारखेपासून आपल्या ॲप्लिकेशनवर सुरू होणार आहे. गट ब आणि गटक पूर्व प्लस मुख्य परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच आणि गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आपण सुरू करत आहोत. त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास मित्राचा नोट्स पॅक तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये सर्व विषयाच्या नोट्सच्या तुम्ही पीडीएफचे झेरॉक्स काढू शकता 499 रुपयामध्ये. या नोट्स पॅकमध्ये आम्ही जसं नोट्स अपडेट करू तसं तुम्हाला अपडेटेड नोट्स मिळून जाणार आहे. तर बघा, यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करायचे, टेलिग्राम चॅनल, प्रत्येक लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी इंस्टाचं पेज जे ते अभ्यास विषयक रील्ससाठी तुम्हाला जॉईन करायचं आहे, त्याला फॉलो करायचं आहे. आज आपण 8 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स जे ते अभ्यासणार आहोत. इथं पहिला क्वेश्चन आहे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इथं पोलिसाचा चेहरा लक्षात ठेवा. बघा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात संचालक म्हणून सागर सिंग कलसी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर IPS अधिकारी सागर सिंह कलसी यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संचालक म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. महत्त्वाच्या नियुक्त्या बघून घेऊया. अमृत मोहन प्रसाद जे ते सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक बनलेले आहे. नवीन वित्त सचिव तुहिनकांत पांडे ठरलेले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी 14वी महारत्न कंपनी आहे तिचे नवीन CMD ठरलेले DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन अध्यक्ष आलोक रंजन. कलिकेश नारायण सिंह देव हे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आहे. भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख आहे अमरप्रीत सिंग. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे नवीन CMD आहे ब्रिजेंद्र प्रताप सिंग. नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष आहे सिंधू गंगाधरन. लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष KC वेणुगोपाल, लक्षात ठेवा. आणि UPSCचे नवीन अध्यक्ष आहे प्रीती सुदान. तर इथं जे स्टार मार्क करतो ते 3 तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिलं AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केलं जाणार आहे? तर भारतातील पहिलं AI विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं जाणार आहे. लक्षात ठेवायचंय. बघा, देशामध्ये जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे तर त्याचं वारं वेगाने वाहत आहे. आपण जर बघितलं तर जसं अमेरिकेचं जर आपण बघितलं तर ChatGPT आहे. मग आपण त्यांच्या जे मालक आहे ChatGPTचे CEO त्यांना विचारलं की भारतात अशी कोणती गोष्ट बनू शकते का? तर ते सुरुवातीला नाही म्हणाले. मग आता आपल्याला त्या दिशेने कुठेतरी काम करणं गरजेचं आहे. भारतात ते म्हणाले की भारतात अशा गोष्टीचा शोध लागू शकत नाही. चायनाने आपलं एक नवीन AI मॉडेल आणलं डीपसीक, पण भारताचं अजून असलं काहीच AI मॉडेल वगैरे आलेलं नाहीये. मग त्यासाठी जर आपण बघितलं तर भारतामध्ये AI शी संबंधित गोष्टी शिकवण्यासाठी एक विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रात स्थापन केलं जाणार आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. CP राधाकृष्णन हे राज्यपाल आहे. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली होती. मग तुम्हाला एक भूगोलाचा प्रश्न विचारतो, या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते आणि किती प्रशासकीय विभाग होते? तर प्रशासकीय विभाग आणि जिल्हे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सांगायचे आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं तर राजस्थान, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा क्रमांक आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्र शेजारी 6 राज्य आपल्याला बघायला मिळतात. गुजरात वायव्येला, मध्य प्रदेश उत्तरेला, पूर्वेला छत्तीसगड, आपण जर बघितलं आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, आणि आपण जर बघितलं तर आग्नेय नैऋत्य, ठीक आहे, नैऋत्येला गोवा सांगता येईल आपल्याला. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा सुद्धा महाराष्ट्राला आहे, दादरा नगर हवेलीची. तर अशा प्रकारे या सीमा लक्षात ठेवायच्या. यामध्ये सगळ्यात जास्त 8 जिल्ह्याची सीमा जी आहे ती मध्य प्रदेशला लागून आहे. एका जिल्ह्याची सीमा जी आहे ती गोव्याला लागून आहे. 7 जिल्ह्याची सीमा जी आहे ती कर्नाटकला. 4 जिल्ह्याची सीमा जी आहे मित्रांनो ती तेलंगणाला. आपण जर बघितलं तर छत्तीसगडला 2 जिल्ह्याची सीमा लागून आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर इथं गुजरातला जर बघितलं तर 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. ठीक आहे, माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला बरोबर करू शकता. ठीक आहे, इथं यानंतर जर बघितलं तर पुढे जाऊया. भारतातील प्रथम गोष्टी इथं बघून घेऊया. भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पटना बिहार येथे स्थापन होणारा भारतातील पहिला बाल कर्करोग रुग्णालय जे तर ते पाटणा बिहारमध्ये स्थापन होणारं पहिलं बालकांशी संबंधित कॅन्सरचं रुग्णालय आहे. त्यानंतर भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोण बनवत आहे?
तर BEML भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड. दलित उपकोटा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर हरियाणा आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर ओबीसी मध्ये क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर हे आपल्याला बघायला मिळतं. आता तेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लागू करण्यात आलेलं आहे. देशातील पहिलं तेल पाम प्रक्रिया प्रकल्प म्हणजे पाम तेल जे पाम ऑइल असतं तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा जो प्रकल्प आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे. भारतातील पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र पटना बिहारमध्ये सुरू झालेलं आहे. 5 कोटी आयुष्यमान कार्ड बनवणारं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे उघडलं गेलेलं आहे? तर दिल्ली. गेल लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे कार्यान्वित झालेला आहे? तर विजयपूर मध्य प्रदेश. यानंतर मिसेस वर्ल्ड 2025 ही पदवी जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली आहे? तर मिसेस वर्ल्ड हा जो किताब आहे हा जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला बनलेली आहे स्टेगो गेलाई. ठीक आहे, तर स्टेगो गेलाई जर आपण बघितलं दक्षिण आफ्रिकेची आहे. ही पहिली कृष्णवर्णीय महिला आहे जिने आपण जर बघितलं तर मिसेस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकलेली आहे. 40व्या मिसेस वर्ल्ड स्पर्धेची ही विजेती राहिलेली आहे. आजपर्यंत 39 वेळा ही स्पर्धा आपण जर बघितलं तर जे काही आपण म्हणूया गोरे लोक होते त्यांनी जिंकली होती. पहिल्यांदा एक कृष्णवर्णीय महिलेने ही स्पर्धा जिंकलेली आहे. आपण जर बघितलं ही स्टेगो गेलाई जी आहे ती दक्षिण आफ्रिकेची दुसरी आणि या पूर्ण स्पर्धेतील पहिली कृष्णवर्णीय महिला ठरलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतील दुसरी महिला जिने मिसेस वर्ल्ड किताब जिंकलेला आहे आणि सर्व जर आपण बघितलं सर्व 40 मिसेस वर्ल्ड मध्ये पहिली कृष्णवर्णीय मिसेस वर्ल्ड ठरलेली आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बस बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. मग आता रिसेंट 73वी मिस युनिव्हर्स कोणी जिंकलं होतं किताब? तर विक्टोरिया केअर थेल्विकने. फेमिना मिस इंडिया 2024 कोणी जिंकला होता? निकिता पोरवाल मध्य प्रदेशची आहे तिने. मिसेस चार्म इंडिया शिवांगी देसाईने. मिस युनिव्हर्स 2023 ची कोण होती? तर शेनेस पेलेसिओस. ठीक आहे. फेमिना मिस इंडिया कोण होती? तर नंदिनी गुप्ता आणि त्याचबरोबर मिसेस इंडिया कोण होती? तर ज्योती अरोरा. तर हे 2023चं पण बघितलं 2024चं पण आपण इथं बघितलेलं आहे. यानंतर अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे बघा, आशियातील प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2025 कोणत्या शहरात होणार आहे? तर बघा मित्रांनो, जे काही विमान असतात तर त्या विमानाचं इथं प्रदर्शन भरवलं जातं. तसंच संरक्षण साहित्य जे आहे त्याचं प्रदर्शन भरवलं जातं. भारत ज्या ज्या काही गोष्टी बनवत आहे तर त्याचं प्रदर्शन जे आहे ते भारत करतो आणि ते प्रदर्शन बघण्यासाठी दुसऱ्या देशातील लोकांना बोलवतो. तर हा जो कार्यक्रम आहे याला एरो इंडिया म्हटलं जातं. म्हणजे एरो इंडियाचं आयोजन जे आहे ते बेंगलोर कर्नाटकमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा हा कार्यक्रम असणार आहे. 10 ते 14 फेब्रुवारी मध्ये आपण जर बघितलं तर बेंगलोरमध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून हा एरो इंडियाचा जो कार्यक्रम असतो तर दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येत असतो. तर दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो, लक्षात ठेवा. 2025च्या संयुक्त राष्ट्राच्या बजेटमध्ये भारताने किती दशलक्ष डॉलरचं योगदान दिलं? तर भारताने 37 दशलक्ष डॉलरचं योगदान दिलेलं आहे. लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. बघा, संयुक्त राष्ट्राची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय न्यूयॉर्क युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये आहे. त्यानंतर अँटोनियो गुटेरेस सरचिटणीस आहे आणि संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष आहे फिलेमोन यांग. यानंतर 2025 मध्ये झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनायटल म्युटिलेशन या आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे तो कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर 2025 मध्ये झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनायटल म्युटिलेशन हा दिवस जो आहे तो 6 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. याची थीम होती स्टेप अप द पीस. ठीक आहे, स्टेप अप द पेस अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया. मतदार जागरूकता आणि सहभाग वाढवण्यासाठी चंद्रयान से चुनाव तक हा उपक्रम कोणी सुरू केला? तर चंद्रयान से चुनाव तक हा उपक्रम जो आहे, चुनाव म्हटलं की मग तिथं भारत निर्वाचन आयोग, भारतीय निवडणूक आयोग येणारच. ठीक आहे, तर भारतीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये आता इलेक्शन आहे तर तिथलं इलेक्शन मध्ये लोकांनी मतदान जास्तीत जास्त करण्यासाठी आपले जे काही स्पेस मिशन सक्सेसफुल राहिलेलं आहे चंद्रयान 3 तर त्याचा इथं संदर्भ घेऊन चंद्रयान से चुनाव तक असं इथं एक मोहीम सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. निवडणूक आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे. दिल्लीमध्ये विकासपुरी मतदारसंघामध्ये चंद्रयान 3चं जे काही सक्सेस आहे तर त्याविषयक माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती? 25 जानेवारी 1950.
नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आहे राजीव कुमार. त्यानंतर तुम्हाला पहिले निवडणूक आयुक्त लक्षात ठेवायचे सुकुमार सेन. माझा पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होते हे तुम्हाला लक्षात, इथं होमवर्क क्वेश्चन तुमचा, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर द्यायचा आहे. इतर निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र कुमार आणि सुखबीर संधू. कोणत्या संस्थेने DRDOच्या सहकार्याने रॉकेट घटकांसाठी म्हणजे रॉकेटला लागणारे जे काही वेगवेगळे पार्ट्स असतात, ठीक आहे, रॉकेट पार्ट्ससाठी भारतातील सर्वात मोठं मेटल 3D प्रिंटेड मशीन लॉन्च केलेलं आहे. तर बघ मित्रांनो, भारताचं जे काही DRDO आहे त्याने आणि IIT हैदराबाद प्लस DRDO ने कशासाठी, तर रॉकेटला जे काही पार्ट लागतात तर त्यासाठी एक 3D प्रिंटेड मशीन जे आहे, 3D प्रिंटेड मशीन जे आहे तर ते बनवलेलं आहे. मग रॉकेटचे पार्ट हे मशीन कसं बनवल, तर 3D डायरेक्ट प्रिंट करेल. तुम्हाला आजकाल माहिती आहे की मंदिरं, घरं 3D प्रिंट करून बांधली जातात. आपण जर बघितलं तर अग्निकुल कॉस्मॉस नावाची एक स्पेस एजन्सी भारतातील खाजगी, तिनं काय केलेलं आहे, तर अग्निबाण नावाचं एक 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन तयार केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण या सगळ्या गोष्टी ऑलरेडी बघितलेल्या आहे. मग रॉकेट डिझाईन करण्यासाठी, त्याचे छोटे छोटे पार्ट बनवण्यासाठी एक 3D प्रिंटेड मशीन IIT हैदराबाद आणि DRDO ने मिळून बनवलेली आहे. यानंतर DRDOची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली, नवी दिल्ली या ठिकाणी. डॉक्टर समीर व्ही कामत अध्यक्ष आहे. स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स अशी याची बोधवाक्य आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये परदेशी नागरिकांसाठी भारत सरकारने कोणती नवीन व्हिसा श्रेणी सुरू केली आहे. तर बघा मित्रांनो, जे लोक आपल्या देशामध्ये आयुर्वेद शिकायला येईल, आयुर्वेदाच्या माध्यमातून इलाज करण्यासाठी येईल, त्याचबरोबर योगाच्या माध्यमातून आपला उपचार घेण्यासाठी येईल, तर अशा लोकांसाठी भारताने आयुष व्हिसा जो आहे तो इथं सुरू केलेला आहे. ठीक आहे, तर ज्या ज्या व्यक्तींना आयुर्वेद, योगा, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी यांच्याद्वारे जर भारतामध्ये आपला उपचार करून घ्यायचा असेल तर आयुष व्हिसा जो आहे तो भारत सरकारने लॉन्च केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर कोणत्या IIT ने स्तनांचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिला कर्करोग जिनोम ॲटलास लॉन्च केलेला आहे. तर भारतातील पहिला स्तनांचा कर्करोग ओळखण्यासाठीचा भारत कॅन्सर जिनोम ॲटलास जो आहे तो IIT मद्रासने लॉन्च केलेला आहे. हा प्रोजेक्ट त्यांनी 2020 मध्ये सुरू केला होता. केंद्र सरकारने जल आणि मृदा संधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे. तर बघा मित्रांनो, केंद्र सरकारने आपण जर बघितलं तर पाणी आणि मृदेच्या आपण म्हणूया संरक्षण, संधारण याबाबत जर आपण बघितलं तर वॉटरशेड यात्रा जी आहे ती सुरू केलेली आहे. तर शिवराज सिंग चौहान जे त्यांनी वॉटरशेड यात्रा जी ती सुरू केलेली आहे. त्याची थीम आहे जल लाये धनधान्य, म्हणजे पाणी अंत धनधान्य अशी याचं ब्रीद वाक्य, अशी याची थीम आहे. तर ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री आहे कोण, शिवराज सिंग चौहान. नाव लक्षात ठेवा, ग्रामीण विकास मंत्रालय आयोगाला खूप आवडतं. यावर आयोगाने आतापर्यंत 2-3 वेळा प्रश्न विचारून झालेलं आहे. ठीक आहे, थीम लक्षात ठेवा, जल लाये धनधान्य. चीनी उत्पादनावर शुल्क वाढवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर कोणत्या देशाने अमेरिकन उत्पादनावर शुल्क वाढवलेले. तर बघा मित्रांनो, अमेरिकेने काय केलं, चीनच्या प्रोडक्टवर टॅक्स वाढवला. आता चीनने काय केलं, अमेरिकेच्या प्रोडक्टवर टॅक्स वाढवलेला आहे. तर हे अमेरिकेचं आणि चीनचं युद्ध जे आहे ते आता टॅक्सवालं ते सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळतं. चीनने अमेरिकेतून ज्या काही गोष्टी येईल त्यावर 15% टॅक्स जो आहे तो लावलेला आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनवर 4 फेब्रुवारी पासून टॅक्स लागू केला होता. तर अशा प्रकारे इथं आपण चीन आणि अमेरिकेचं टॅक्स वर जो आहे तो सुरू होताना बघतोय. बघा, चीन आशिया खंडातील एक देश आहे. चीन जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य 2001 मध्ये बनला होता. बीजिंग त्याची राजधानी आहे. चलन आहे युआन किंवा रॅम्बिन सुद्धा म्हणू शकता. शी जिनपिंग राष्ट्रपती आहे. मॅन्डरिन तिथली अधिकृत भाषा आहे. चीन तैवानला आपल्या देशाचा भाग मानतो. आता इथं 2 टेस्ट क्वेश्चन. भारतातील पहिलं AI विद्यापीठ कोणत्या राज्यात बनणार आहे, आणि त्याचबरोबर आशियातील प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2025 कोणत्या शहरामध्ये होणार आहे हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेची जर तयारी करायची असेल तर 8 महिन्याची तुम्ही विजयश्री बॅच जॉईन करू शकता. जर तुम्हाला गट क पूर्व परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही लक्ष्य बॅच जॉईन करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला गट ब आणि गट क परीक्षेची एकत्रित तयारी करायची, फाउंडेशन बॅच प्री आणि मेन्स इंटरव्ह्यूची तयारी करायची, तुम्ही फाउंडेशन बॅच 2.0 जॉईन करू शकता. आणि त्याचबरोबर गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तर त्याचबरोबर अभ्यास मित्रांनो नोट्स पॅक परचेस करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या विषयांच्या नोट्स बघायला मिळेल.
तर या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनवर मिळेल, टेलिग्राम चॅनलवर ह्या लेक्चरच्या, आणि त्याचबरोबर जे काही बाकी आपले दिवसभर लेक्चर होतात त्याच्या अपडेट आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तर थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.